नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा खूपच चिडलेले असतात आणि ते स्वतःशीच म्हणतात की फुलराणीला काढून टाकतायत वा, आणि ते रागाने अनिशला जोरात आवाज द्यायला लागतात. तेव्हा अनिश लगेच काय बाबा असं म्हणून अशोक मामांजवळ येतो. आता अशोक मामा किचनमध्ये इकडे तिकडे बघत म्हणतात की अरे काहीच स्वयंपाक केलेला नाही आहे. तेव्हा अनिश सांगतो की ते ॲक्च्युली फुलराणीला काढून टाकलं ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात की म्हणूनच जो आपल्या पोटाची खळगी भरतो ना त्याच्याबरोबर कधीही माज करायचा नसतो. सांगा आता तुम्ही काय करायचं ते. तेव्हा अनिश म्हणतो की काही नाही, काहीतरी ऑर्डर करूया ना आपण. यावर अशोक मामा म्हणतात की हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमच्या हातात ना खेळता पैसा असतो, सस्त्यामध्ये इंटरनेट, बटन दाबलं की जे हाताला पाहिजे ते मिळतंय. आणि ते रागाने अनिशला म्हणतात की तुम्हाला माणसांच्या कष्टांची किंमत नाही आहे, ऑर्डर करतायत. आणि ते रागाने अनिशला म्हणतात की बाजूला हो, मी भात लावतो. तेव्हा अनिश अशोक मामांना समजावत म्हणतो की अहो बाबा ऐका ना, मी आजचा दिवस काहीतरी मागवतो ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मागवतो, 5 पट पैसे देऊन काहीतरी मागवायचं, मग फ्री डिलिव्हरी हवी म्हणून आणखी काहीतरी मागवायचं, आणि याने पोट नाही भरलं तर मग तळमळायचं, काही गरज नाही आहे. आता तितक्या तिथे भैरवी येते आणि ती कुणाशी तरी फोनवरती बोलत असते. आता तेव्हा अशोक मामा आणि अनिश दोघेही भैरवीकडे बघायला लागतात. आता भैरवी फोन ठेवते आणि अनिशला म्हणते की अनिश ऐक ना, मला खूप भूक लागले, काहीतरी ऑर्डर कर ना, पिझ्झा बर्गर वगैरे, आणि मुलांनाही काहीतरी ऑर्डर कर. तेव्हा अशोक मामा अनिशकडे बघत म्हणतात की बर्गर रात्रीच्या जेवणाला. तेव्हा अनिश म्हणतो की अहो बाबा एका दिवसाने काही फरक पडत नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मला पडतो, आणि म्हणतात की हे एकदा असे जिभेचे चोचले पुरवले की मुलांना त्याची सवय लागते आणि मग घरचं खायला मागत नाहीत. तेव्हा अनिश अशोक मामांना समजवायला लागतो की अहो पण बाबा. तेव्हा अशोक मामा अनिशचं काही ऐकून न घेता रागात म्हणतात की मी भात लावणार, विषय संपला. आणि ते डब्यामध्ये तांदूळ बघायला लागतात, मात्र तांदूळ संपलेले असतात. आता अशोक मामा खूप शॉक होतात आणि ते अनिशकडे बघत म्हणतात की तांदूळ संपलेत, आणि रागाने भैरवीला ऐकू जाईल असं मोठ्याने म्हणतात की या घरात वाण सामान आहे की नाही हे कोण बघणार. तेव्हा भैरवी अशोक मामांकडे बघायला लागते आणि म्हणते की आम्हाला कसं माहिती ते, आणि म्हणते की आणि काय चक्क तुमच्या फुलराणीने तुम्हाला सांगितलं नाही, आश्चर्य आहे. तेव्हा अनिश भैरवीला शांत बसायला सांगत अशोक मामांना म्हणतो की बाबा आता ऑर्डर करावंच लागेल हो, तुम्ही सांगा काय मागू तुमच्यासाठी. तेव्हा अशोक मामा म्हणतात की काहीच नाही. यावर भैरवी म्हणते की ठीक आहे, आणि ती अनिशला म्हणते की अनिश ते आपल्यासाठी आणि मुलांसाठी तरी काहीतरी मागव. आता अनिश अशोक मामांकडे बघायला लागतो आणि म्हणतो की अहो बाबा तुम्ही सांगा ना काय खाल तुम्ही, मागवतो ना मी. तेव्हा अशोक मामा म्हणतात की काहीच नको आहे मला, आणि ते अनिशकडे बघायला लागतात आणि म्हणतात की आपण निवडलेले सोपे मार्ग आपलं पुढचं आयुष्य नक्कीच कठीण करतात. तर आता यानंतर आपण पाहतो की ईश्वर काका अशोक मामांसोबत फोनवरती बोलत असतात आणि ते त्यांना विचारतात की काहीच खाणार नाहीस तू, हे बघ असं करू नकोस अशोक, मी काहीतरी घेऊन येतो तुझ्यासाठी. पण अशोक मामा मात्र काहीच न बोलता फोन ठेवून देतात. तेव्हा ईश्वर काका खूप टेन्शनमध्ये येतात. आता तितक्या तिथे रियांश येतो आणि ईश्वर काकांकडे बघत म्हणतो की चला काका बसूया जेवायला. मात्र ईश्वर काकांचं रियांशच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा रियांश ईश्वर काकांकडे बघत म्हणतो की काका जेवायला बसूयात ना. तेव्हा ईश्वर काका रियांशकडे बघायला लागतात आणि म्हणतात की बस तू बस जेवायला, तुझं झालं ना की मी मग थोडंसं अशोकसाठी घेऊन जाईल. आणि म्हणतात की त्या भैरवीने काहीतरी गोंधळ घालून ठेवला आहे रे. आता रियांश ईश्वर काकांना म्हणतो की काका मी एक सांगू का, तुम्ही नका पडू त्यांच्यामध्ये, त्यांना त्यांचं बघू द्या ना. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की ते ठीक आहे रे, पण अशोक उपाशी राहील रे, आणि मला नाही बघवणार, आज घेऊन जातो ना मी, जाऊ दे. तर दुसरीकडे आपण पाहतो की अनिश, भैरवी, ईशान आणि संयमी ऑर्डर केलेलं जेवण खात असतात. तर अशोक मामा तिथे सोप्यावरती बसलेले असतात. आता अनिश अशोक मामांकडे बघायला लागतो आणि अशोक मामा जवळ जात त्यांना म्हणतो की बाबा प्लीज खाऊन घ्या ना. तेव्हा अशोक मामा मान डोलावूनच सांगतात की नाही. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते की अनिश अरे त्यांना नको असेल तर तू त्यांच्यासाठी ती दाल खिचडी वगैरे काहीतरी असतं ते मागव ना. तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा अनिश जाऊन दरवाजा उघडतो तर ईश्वर काका आलेले असतात. आता ईश्वर काकांना बघून अनिश म्हणतो की ईश्वर काका तू ये ना. आता ईश्वर काका हातामध्ये अशोक मामांसाठी आणलेल्या जेवणाच्या डब्यांची पिशवी घेऊन येतात. आता आणि ते अशोक मामांजवळ येतात आणि म्हणतात की अशोक हे घे. तेव्हा अशोक मामा ईश्वर काकांना विचारतात की हे काय. तेव्हा ईश्वर काका सांगतात की काही नाही, साधंच जेवण आणले, ते आपली पोळी भाजी आहे ना आणि आमटी भात आहे, आणि तुला आवडते ना म्हणून कोशिंबीर आणली. तेव्हा
भैरवी मध्येच म्हणते की अरे वा, नाही आमच्या घशाखाली घास उगाचच उतरत नव्हता, मग त्यांनी तर छान सोय केली जेवणाची. अनिश आता अख्ख्या सोसायटीला सांगितलं असेल की बघा माझी सून घरी आली आणि जेवायला सुद्धा दिलं नाही तिने. तेव्हा ईश्वर काका भैरवीला म्हणतात की प्लीज, अशोक नाहीच म्हणत होता पण मीच घेऊन आलेलो आहे. आता अशोक मामा मात्र यावर काहीच बोलत नाहीत. आता ईश्वर काका अशोक मामांजवळ बसत त्यांना विचारतात की अशोक चल जेवण कर बघू. तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाही ईश्वरा, नको, खरंच नको. अन्नाचा मला अपमान नाही करायचा आहे, पण खरंच नको. आणि ते हात जोडत म्हणतात की अन्नपूर्णे मला माफ कर, पण मी आज काही खाऊ नाही शकत. मायेने वाढणाऱ्या एका बाईचा आज इथे अपमान झाला आहे, मी काही नाही खाऊ शकत, असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की रात्री सर्वजण झोपलेले असतात, सगळीकडे अंधार असतो आणि घरात शांतता असते. फक्त घड्याळाचा टिकटिकचा आवाज ऐकू येत असतो. आता अशोक मामा हळूच उठतात आणि किचनमध्ये जातात. भुकेपोटी काहीतरी खाण्यासाठी ते फ्रीज उघडतात, भांडी उघडून बघतात, डबे उचलून पाहतात, पण काहीच नसतं, सगळंच रिकामं असतं. अखेर मूकपणे अशोक मामा पाण्याचा ग्लास उचलतात आणि पाणी प्यायला लागतात. आता तितक्यात ईशान उठून किचनमध्ये येतो आणि हाताची घडी घालून अशोक मामांकडे बघायला लागतो. आता अशोक मामांचं लक्षसुद्धा ईशानकडे जातं. आता ईशान अशोक मामांजवळ येतो आणि म्हणतो की झोपला नाहीत. यावर अशोक मामा म्हणतात की झोपलेलोच होतो मी. तेव्हा ईशान म्हणतो की पोट भरलं नाही ना, म्हणून झोप येत नाही आहे ना, आणि म्हणतो की ठीक आहे, मग आपण आता तुमच्या पोटाचा ब्रेक ओव्हर करूया. आता अशोक मामा आश्चर्याने विचारतात की म्हणजे? यावर ईशान म्हणतो की म्हणजे, असं म्हणून तो फ्रीज उघडतो आणि फ्रीजमधील पास्ता घेऊन अशोक मामांजवळ येतो आणि म्हणतो की म्हणजे हा पास्ता आम्ही फक्त आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सुद्धा आणला होता, फक्त तुम्ही तो खाल्ला नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी असलं काही खात नसतो रे कधी. तेव्हा ईशान म्हणतो की पण सॅडली आपल्या घरात आता हेच आहे आजोबा. जर मला आता जादू येत असती ना तर मी अशी चुटकी वाजवली असती आणि तुमच्या आवडीची भाजी आणि वरण भात बनवलं असतं. आता अशोक मामा हसत म्हणतात की तू काय मला आता मस्का लावतो काय? हे असलं थंड मी कधीच खात नाही. तेव्हा ईशान म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही काळजी करू नका, मी आता हे 2 मिनिटामध्ये गरम करतो. असं म्हणून तो पास्ता गरम करायला लागतो. अशोक मामा कौतुकाने त्याच्याकडे बघत असतात आणि ते त्याला म्हणतात की बाळा नको ना, मी हे असं पास्ता वगैरे कधीच खात नाही. यावर ईशान म्हणतो की मग आता पहिल्यांदा खा ना, शिका खायला. तुम्ही एकदा खाल्ला ना की मग रोज रोज मागवाल. आता भाव खाऊ नका, त्यापेक्षा पास्ता खा. मग ईशान जबरदस्तीने पास्ता गरम करून अशोक मामांना देतो. आता अशोक मामा पास्ता खात म्हणतात की अगदी गोगलगाय खाल्ल्यासारखं वाटतंय रे. तेव्हा ईशान म्हणतो की हो, कारण ही गोगलगाय आता चीजमध्ये बुडाली आहे, याला मॅक्रोनी असं म्हणतात. ही डिश आता खूप फेमस डिश आहे. आता अनिशसुद्धा तिथे येतो आणि लपून अशोक मामा आणि ईशानकडे बघायला लागतो. आता ईशान अशोक मामांना म्हणतो की आजोबा 1 मिनिट, असं म्हणून तो त्यांना थांबवतो आणि फ्रीजमधील सॉस काढून अशोक मामांना देतो आणि सांगतो की यामध्ये ना पास्ता डिप करून खा, म्हणजे एकदम भारी लागतं. तेव्हा अशोक मामा पास्ता खायला लागतात. आता ईशान त्यांना विचारतो की कसा लागतोय? यावर अशोक मामा सांगतात की हां, आता बरं आहे. आता ईशान अशोक मामांना म्हणतो की आजोबा, पल्लवी नेहमी म्हणते की उपाशी पोटी झोपायचं नाही, शिस्त म्हणजे शिस्त, पोट भरलं ना की छान झोप लागते. अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की तू एकदम मोठ्या माणसांसारखं बोलायला लागला आहेस रे. यावर ईशान म्हणतो की कारण आजोबा, जेव्हा मोठी माणसं लहान होतात ना तेव्हा लहान मुलांना मोठं व्हावं लागतं. आणि आजोबा, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही उपाशी राहिल्याने तुम्हाला एकट्याला झोप लागली नसेल का? अशोक मामा खूपच इमोशनल होतात आणि ते ईशानच्या डोक्यावरून हात फिरवतात. आता अनिशसुद्धा या दोघांकडे प्रेमाने बघत असतो. आता ईशान अशोक मामांना म्हणतो की आजोबा, मला एक प्रॉमिस करा ना, यापुढे कितीही भांडण झालं तरी उपाशी पोटी झोपायचं नाही. आपल्या घरात काही नसेल ना तर फक्त मला सांगा, मी हा पास्ता ऑर्डर करेल किंवा संयमी ताईला बनवायला सांगेल, ती एकदम मस्त बनवते हा पास्ता, पण यापुढे उपाशी पोटी नाही राहायचं. आता अशोक मामा खूपच इमोशनल होतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते ईशानला जवळ घेतात. आता अनिशसुद्धा त्या दोघांकडे बघून खूपच इमोशनल होतो. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अशोक मामा झोपेतून जागे होतात आणि उठून किचनमध्ये जातात. तर किचनमध्ये खूप पसारा असतो. आता अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की रात्रीचा पसारा अजून इकडेच पडला आहे, निदान चहा तरी, असं म्हणून त्यांच्या लक्षात येतं की दूध नाही आहे. मग ते बाहेर येतात आणि दरवाजा उघडून पाहतात की दूध टाकलं आहे की नाही, तर दूध टाकलेलं नसतं. तेव्हा अशोक मामा
मामा वैतागून म्हणतात की कधीच वेळेवर दूध टाकलेलं नसतं असं म्हणून ते परत आतमध्ये येतात. आता भैरवीसुद्धा उठून बाहेर येते. आता अशोक मामा भैरवीला बघून म्हणतात की भांडी खूप आहेत, मी घासतो ती, तू जाऊन दूध घेऊन ये. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की नक्कीच सर. यावर अशोक मामा आश्चर्याने म्हणतात की सर, हे काय आता नवीन नाटक, बाबावरून डायरेक्ट सर. तेव्हा भैरवी म्हणते की येस सर. तेव्हा अशोक मामा म्हणतात की जा दूध घेऊन ये. यावर भैरवी म्हणते की नो सर. आता अशोक मामा वैतागून म्हणतात की तू जाणार आहेस की नाही, मला एकदा सांग काय ते, माझी कामं सगळी खोळंबून पडली आहेत. तेव्हा भैरवी म्हणते की ठीक आहे सर, मी जाईन आणि मी स्वतः सगळं पर्सनली बघेल, काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणून ती कानावरचे केस बाजूला करते. तेव्हा अशोक मामांना दिसतं की ती त्यांच्याशी नाही तर फोनवर बोलत आहे. आता अशोक मामा आश्चर्याने स्वतःशीच म्हणतात की फोनवर बोलत होती ही, मी उगाच एवढा वेळ बडबडत होतो. आता भैरवी अशोक मामांकडे बघून आश्चर्याने विचारते की काय झालं, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता अशोक मामा हसायला लागतात आणि म्हणतात की फोनवर बोलत होती ती, कमाल आहे बाबा, सारखं आपल्या कोशामध्येच असतात, जणू काही जगात यांचं कामच नाही आहे. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा खाली येतात, तिथे सातपुते असतात. अशोक मामा आता सातपुत्यांना आवाज देऊन थांबवतात. तेव्हा सातपुते म्हणतात की आता कशाला बोलवताय, काल ती बया एवढं बोलत होती तेव्हा काही बोललात का. यावर अशोक मामा म्हणतात की मी बोलून भांडून थांबलं असतं का, उलट बोलून भांडण आणखी वाढलं असतं ना. तेव्हा सातपुते वैतागून म्हणतात की तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे, तुम्ही तुमच्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांना थांबवतात आणि म्हणतात की जाऊन जाणार कुठे तुम्ही, आपण असे समोरासमोर राहतो ना, तेव्हा एकमेकांचे सकाळ संध्याकाळ थोबाड दिसणारच ना आपल्याला. यावर सातपुते म्हणतात की तेच तर दुर्दैव आहे ना माझं. अशोक मामा म्हणतात की हो माझंसुद्धा. तेव्हा सातपुते आश्चर्याने विचारतात की काय. आता अशोक मामा विषय चेंज करत म्हणतात की मागे सुद्धा आपण भांडण नव्हतं का झालं आपलं, आपल्या संबंधात काही बिघाड आला का. सातपुते विचारतात की काय हवं काय आहे तुम्हाला. तेव्हा अशोक मामा सांगतात की दूध, आणि विचारतात की दूधवाला आला होता का तुमच्याकडे. यावर सातपुते सांगतात की माहीत नाही. आता अशोक मामा म्हणतात की आला तर त्याला आमच्याकडे पाठवून द्याल का. तेव्हा सातपुते म्हणतात की मी नाही पाठवणार, कारण तुमच्या घराच्या वाटेला देखील जाणार नाही मी, मला कोणीतरी निरोप वगैरे असा कोणताही देऊ नका, तो मी कोणालाही सांगणार नाही. यावर अशोक मामा म्हणतात की असं का, तुम्ही असं का म्हणताय सातपुते. तेव्हा सातपुते म्हणतात की कशावरून तुमच्या घरामध्ये आमचा अपमान होईल, काही सांगता येत नाही, उगाच दगडावर डोकं आपटून का घ्यायचं. यावर अशोक मामा म्हणतात की तुम्ही मला दगड म्हणताय की भैरवीला. आता सातपुते खूपच वैतागतात आणि म्हणतात की माझगावकर. तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाही, म्हणजे कोणावर डोकं आपडणार आहे ते कळलं पाहिजे ना, म्हणजे बरं पडतं ना. आता सातपुते वैतागत म्हणतात की तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही आहे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता अशोक मामा त्यांना आवाज देऊन म्हणतात की अहो सातपुते सांगा तरी, डोक्याचा प्रश्न आहे हो, फुटलं तर. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा वॉचमॅनकडे जातात आणि विचारतात की काय रे प्यारेलाल, दूधवाला येऊन गेला की नाही. तेव्हा वॉचमॅन सांगतो की हो, तो तर केव्हाच येऊन गेला. आता अशोक मामा आश्चर्याने विचारतात की येऊन गेला, मग आमच्या घरी का नाही आला. तेव्हा प्यारे वॉचमॅन म्हणतो की तुम्हीच त्याला काढलं ना. यावर अशोक मामा आश्चर्याने विचारतात की मी. आता तो पॅरेलल वॉचमॅन म्हणतो की म्हणजे तुम्ही नाही साहेब, मी तुमच्या घरी नवीन सून आली आहे ना, तिने काढलं असेल, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की नवीन सून, ती तर पुराणी दुश्मन आहे, तिच्याकडे एकदा बघायलाच पाहिजे, पण त्याआधी दूध आणायला जायला पाहिजे, असं म्हणून ते तिथून दूध आणायला जातात. आता यानंतर आपण पाहतो की भैरवी ऑफिसचं काम करत असते, तेव्हा तिथे अनिश येतो. आता संयमीसुद्धा उठून बाहेर येते. आता संयमी अनिशला विचारते की काका तू चहा करतोयस का मी करू. तेव्हा अनिश म्हणतो की चहाचं सोड, ती भांडी बघ, बाबांनी बघितलं ना तर बाबा चिडतील, तू भांडी घास, मी चहा करतो. यावर संयमी आश्चर्याने विचारते की मला भांडी घासायला बोर होतं, एक काम कर, मी चहा करते, तू भांडी घास. तेव्हा अनिश म्हणतो की बरं ठीक आहे चल, असं म्हणून ते दोघेही किचनमध्ये जातात. आता यानंतर आपण पाहतो की अनिश आणि संयमी किचनमध्ये येतात आणि भांडी घासताना अनिशच्या हातातून कप खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा संयमी त्याला म्हणते की काका रे, काम करतोस ते तरी नीट कर ना. यावर अनिश तिला म्हणतो की गप्प बस, बाबांचे डायलॉग मारू नकोस हा. आता तितक्या तिथे ईशान येतो आणि फुटलेला कप पाहून अनिशला विचारायला लागतो की हे काय आहे. तेव्हा अनिश म्हणतो की ये तुझीच कमी होती. आता तेव्हा ईशान म्हणतो की काका यार, माझा कप फोडलास तू, मी जेव्हा सोसायटीची क्रिकेट मॅच जिंकलो होतो ना तेव्हा मला गिफ्ट म्हणून मिळाला होता. तेव्हा संयमी म्हणते की अरे ईशान जरा हळू बोल ना, माऊ बाहेर काम करते.
यावर ईशान वैतागत म्हणतो की मग मी काय करू, तुम्ही दोघांनी ना एकत्र मिळून माझा कप फोडलाय. यावर संयमी म्हणते की तुम्ही याने फोडलाय, त्याला बोल. यावर अनिश वैतागत म्हणतो की अरे यार तुम्ही गप्प बसा ना, बाबांना कळलं ना तर अजून लफडे होतील. तर दुसरीकडे आपण पाहतो की अशोक मामा दूध आणण्यासाठी बाहेर निघालेले असतात. तेव्हाच आता अशोक मामांचं लक्ष फुलराणीसोबत नेहमी असणाऱ्या एका बाईकडे जातं आणि ते तिला थांबवत म्हणतात की आज फुलराणी नाही आली तुझ्यासोबत. तेव्हा ती म्हणते की नाही, आज आली नाही ती. यावर अशोक मामा म्हणतात की माझ्याकडे नाही आली, पण सोसायटीत कुणाकडे तरी आली असेल ना. तेव्हा ती बाई सांगते की नाही आली. तेव्हा अशोक मामा विचारतात की नाही आली, भांडण वगैरे झालं की काय घरी. तेव्हा ती बाई म्हणते की ते मला काय माहिती नाही आहे, पण सकाळपासून घर बंदच आहे. तिचा फोन लावतोय तर फोन पण उचलत नाही आहे आणि दरवाजा पण उघडत नव्हती. घरात आहे की नाही ते पण माहिती नाही आहे मला. तेव्हा अशोक मामा आश्चर्याने म्हणतात की कमाल आहे, मग ही बाई गेली तरी कुठे, असं म्हणून ते खूप टेन्शनमध्ये येतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.